नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. अक्षय नागलकरची झाली हत्या. 8 पैकी 4 पोलिसांच्या ताब्यात. नागलकर परिवाराचा पोलीस तपासावर संशय व्यक्त. अकोल्यातील मोहनला वाचवण्यासाठी मोठी कसरत. भूमी अभिलेखची चौकशी गुंडाळल्याची माहिती समोर. महापालिकेची निवडणूक कामाची संथ गतीने सुरुवात. महापालिका निवडणूक घेण्यास प्रशासन सक्षम आहे की नाही, प्रश्नच. दिवाळीनंतर पावसाची रिपरिप झाली आहे सुरू. शेतातील बाजारपेठेतील सोयाबीन राहील की नाही, शिल्लक प्रश्नच. जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशीन चालकांची उद्धट वागणूक. आरोग्य विभागाची अभ्यागत समिती देईल काय लक्ष? आता सविस्तर बातम्या. आई, तू जेवण बनव, मी 15 मिनिटात येतो, एवढे सांगून घरातून बाहेर पडलेल्या 26 वर्षीय अक्षय नागलकरला त्याच्या आयुष्यातील शेवटचे वाक्य असल्याचा अंदाज नव्हता. घरातील थाळी तयार होती, पण अक्षय जेवायला परतलाच नाही. उलट त्याच जेवणाचे आमिष देऊनच त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उशिराने झालेल्या पोलीस तपासावर नागलकर परिवाराने संशय व्यक्त केला आहे. अक्षय विनायक नागलकर हा माझा काकाचा मुलगा असून मी त्याचा चुलत भाऊ आहे. SDO साहेब, पाटील साहेब इथं आम्हाला सहपरिवार बोलावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की गुन्हेगारानं कबूल केलं की बा आम्ही मारलं आणि मोरगावमध्ये जाळलं. तर हे यांच्यातर्फे सिद्ध झालेलं आहे, पण आपल्यातर्फे अजूनपर्यंत सिद्ध नाही झालं की बा तो अक्षय नागलकरच होता, आमचा भाऊच होता की बा त्याला मारलं बी आणि जाळलं बी. तर आम्हाला कृपा करून याच्यामध्ये उच्च तपासणी हवी. CID मार्फत आणि LCD मार्फत ठाण्यामधून आम्हाला याची पुरेपूर माहिती दिल्या गेली, पण ते आम्हाला अचूक वाटत आहे. त्याच्यामुळे CID करून माहिती हे करण्यात यावी, तपास करण्यात यावा. त्याच्यानंतर आम्हाला ठोस पुरावा की हाच अक्षय नागलकर होता याची हे देण्यात यावी. अक्षयला त्याच्याच परिचितांनी हॉटेल MH30 भोरद येथे जेवणासाठी बोलावले, परंतु हॉटेलच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतानाच जुन्या वादातून त्याचा जीव घेतला गेला, अशी माहिती संशयित चंद्रकांत बोरकर यांनी चौकशीत दिली आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. अक्षयचा मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेतातील टिनाच्या शेडमध्ये जाळण्यात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. ज्याच्यासोबत अक्षयने अनेकदा जेवणाच्या थाळीतून भाकरी तोडली, त्याच मित्रांनी त्याला मृत्यूच्या दारी नेले. पोलिसांनी चंद्रकांत बोरकरसह 4 जणांच्या ताब्यात घेतले असून एकूण 8 आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली. तो कमसिद्ध झालेला आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. आम्ही फोन लावून राहिलो, त्याचा फोन लागून नाही राहिला. आम्ही चिंतेत पडलो. इथं रिपोर्ट द्यायला आलो. यांना रिपोर्ट घेतला, गुंडाचा नाही आम्ही वडील आहे तुम्ही? वडील. आणखीन एवढीच इच्छा आहे की यांना माझ्या तात्काळ, आजचा 3रा-4था दिवस निघाला, मला तात्काळ माहिती द्यावे. माझ्या पोरगा मृत्यू घोषित असो किंवा जिंदा असो, यांना कशाही या परिस्थितीत मला यांना अजून शुभेच्छा यांना दिवाळीच्या यांना मला आणून द्यावं, बस. बाकी विनंती करला. आईच्या मनात अजूनही तोच आवाज घुमतोय, जेवण बनव, मी 15 मिनिटात येतो. पण ती 15 मिनिटं अक्षयचं आयुष्य संपून गेली. पोलिसांनी तपास गतीने केला नसल्याची ओरड सुरू झाली असून 22 तारखेपासून पोलिसांनी तपास सुरू केला असता तर अधिक धागेदोरे पोलिसांना मिळाले असते. पोलिसांनी या प्रकरणात ढिलाई तर केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणात अक्षय नागलकर यांचा शोध घेताना संशयित चंद्रकांत बोरकर यास ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल विचारपूस केल्यानंतर चंद्रकांत बोरकर याने कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिनांक 23 रोजी 23/10/2025 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 टीम तयार केल्यात, जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा. आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांचं इंटरोगेशन केलं. त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची MH30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं. तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं, तिथे त्यांना जाळण्यात आलं. जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला, टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये. आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते, त्यापैकी 4 जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, जे मुख्य आरोपी आहेत. आणि इतर 4 जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत. या प्रकरणात चंद्रकांत बोरकर सोबत ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, कृष्णा भाकरे, आशू वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे, अमोल उन्हाळे यांनी अक्षय यास ब्रह्मा भाकरे यांचे भोरद येथील हॉटेल MH30 येथे जेवणाच्या बहाण्याने बोलावून जुन्या वादाचे कारणावरून त्याची हत्या केल्याचा दावा पोलिसांचा आहे. अक्षय नागलकर यांचे शव ब्रह्मा भाकरे यांचे मोरगाव भाकरे येथील ताब्यातील शेतात जाळले अशी कबुली पोलिसांना दिल्याने चंद्रकांत महादेव बोरकर, अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे, कृष्णा वासुदेव भाकरे, आशू उर्फ आशिष शिवकुमार वानखडे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यामधील सहभाग असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामध्ये 3 दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे. कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण अकोला पोलिसांनी या मिसिंग मधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे. यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे, यामध्ये 302चा, आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे. हत्येमागचं कारण काय? या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे, ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो, आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज आणि त्यातून तयार झालेले ते आपसी वाद, यातून ते सदरची हत्या झालेली आहे. आरोपीचे नाव याच्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत. चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, कृष्णा भाकरे, आशू वानखेडे, शिवा माळी, आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे. पुण्याबरोबर अकोल्यातील जमिनी प्रकरणातील मोहोळ याला वाचवण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील चौकशी गुंडाळल्याची माहिती समोर येत आहे. तर 5-6 अधिकारी आणि कर्मचारी अकोल्यात निलंबित करण्याची गरज असताना त्यांच्या 2 वेतनवाढ रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अकोल्यातील भूमाफियांबरोबर जमिनीचा मोहोळ वाचवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाची चौकशी गुंडाळली गेल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे जमाबंदी आयुक्त चौकशी समितीच्या चौकशीसाठी दुसरी चौकशी समिती नेमतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी कागदांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी गेल्या काळात झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शासकीय दस्तऐवज सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी चौकशी समितीने पाठवणे आवश्यक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अकोल्यातील चौकशीचे मोठे गबाड बाहेर आले असताना ते लपविण्याचा उद्योग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. चौकशी समितीत दोघांना मिठाई वाटप झाली असून त्यांनी चौकशी समितीतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिवडा सुद्धा दिला नसल्याची ओरड आहे. अनेक खातेधारकांच्या मोजणी शीट विभागातून गायब असून त्या गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. परस्पर मोजणी शीटमध्ये बदल करत हेराफेरीचा मोठे रॅकेट भूमी अभिलेख विभागात कार्यरत असून दलाल आणि एजंट यांची साखळी कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चौकशी समितीच्या कस्टडीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेले कागदपत्रे असून त्याचा तपास कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. अनेक प्रकरणे चौकशी समितीला उपलब्धच करून देण्यात आले नाही अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. सामान्य तपासणी जितके अधिकारी व कर्मचारी असतात तितकेच अधिकारी विशेष तपासनीस नियुक्त केल्याने भूमी अभिलेख विभागातील घोळ दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यामुळे जमाबंदी आयुक्तांनी चौकशी समितीच्या चौकशीची चौकशी लावण्याची मागणी समोर येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या संदर्भात महापालिकेच्या मुख्य सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. मनपा प्रशासनाने उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिली की त्यांनी निवडणूक कामकाज गंभीरतेने आणि प्राधान्याने पूर्ण करावे. अकोला महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी विभाजित करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. 21 ऑगस्ट 2025च्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2025 कट ऑफ तारीख म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या तारखेनुसार महाराष्ट्र विधानसभेची सध्याची मतदार यादी वार्डनिहाय विभाजित केली जाईल आणि 6 नोव्हेंबर 2025 रोजी कच्ची मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल. यामुळे विधानसभेच्या मतदार यादीवर कोणताही परिणाम होणार नाही. मतदार यादी विभाजित करण्याचे काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. हे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नोडल अधिकारी, नियंत्रण अधिकारी तसेच प्रभागनिहाय पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, करवसुली लिपिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीत नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदार यादीच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिवाळीच्या सणासुदीच्या काळातही विश्रांती न घेता पावसाने अकोला जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेला येलो अलर्ट नुसार शुक्रवारी सायंकाळनंतर आणि विशेषतः शनिवारी दुपारी शहरात पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसला, ज्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. गेल्या 3 महिन्यांपासून राज्यात आणि जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या दिवशीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, ज्यामुळे सणासुदीच्या उत्सवावर विरजण पडले. पाऊस परतला असे वाटत असतानाच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा त्याचे आगमन झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या आहेत. शेतातील सोयाबीन काढणीचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी या पावसामुळे काढणी झालेल्या सोयाबीनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक शेतांमध्ये कापूस काढणी अजूनही बाकी आहे. हा पाऊस आता हातातोंडाशी आलेले कापूस पीक वाचेल की नाही अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच गेल्या दुष्काळाचे सावट असताना आता हा पाऊस पिकांची उरलीसुरली आशा देखील नष्ट करेल असे दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टमुळे पुढील काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी या अनिश्चित हवामानापासून आपल्या पिकांचे आणि काढलेल्या शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वोच्च रुग्णालयाच्या एक्स-रे विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली आहे. त्यांच्या मनमानीमुळे एक्स-रे काढण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. एक्स-रे अहवाल मिळेपर्यंत डॉक्टरही रुग्णांवर उपचार करत नाहीत, ज्यामुळे रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी आणि अहवाल घेण्यासाठी 2 ते 3 तास रांगेत उभे राहावे लागत आहे. एक्स-रे विभागात कार्यरत एक्स-रे वाटप करणारा कर्मचारी ड्युटीवर गैरहजर असल्याने रुग्णांना एक्स-रे अहवाल मिळवण्यास तासनतास उशीर होत असल्याचे समोर येत आहे. सर्वोपचार रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. एक्स-रे विभागासमोर रुग्णांच्या बसण्याची व्यवस्थाही केलेली नाही. येथे कार्यरत असलेले सर्व कर्मचारी आपली मनमानी करत आहेत. एक्स-रे विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाची तपासणी आणि व्यवस्थेत सुधारणेची मागणी येथे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत. समाजात स्वार्थ बळावला आहे अशा चर्चेला छेद देणारी कृती यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डोंगर खर्डा येथील पानसे कुटुंबियांकडून घडत असते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला किनवट येथील पारधी समाज बांधव व आदिवासी कोलाम समाज बांधवांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. विधवा, दिव्यांग व अनाथ बालकांसोबत दिवाळी साजरी करून समाजापुढे आदर्श ठेवला. आजच्या आत्मकेंद्रित काळात सगळे सोयरे सुद्धा आपले होत नसताना विधवा, दिव्यांग, अनाथ बालकांना आनंदामध्ये सामील करून घेणे ही मोठी गोष्ट आहे. समाजात धनाढ्य लोकांची कमतरता नाही, परंतु मानवता धर्म निभावणारे लोक बोटावर मोजणे इतकेच आढळतात. पानसे कुटुंबीय त्यातील एक सौ चंद्रकला गणेशराव पानसे या अंगणवाडी सेविका तर त्यांचे पती गणेशराव पानसे हे खासगी बस चालक आहेत. त्यांच्या दोन्ही मुली शासकीय सेवेत आहेत.
त्यांचे समाजकार्य 20 वर्षापासून अविरत सुरू आहे. गोरगरीब मुलींच्या लग्नाला आर्थिक मदत, रुग्णांना मदत करणे अशा प्रकारचे कार्य सतत सुरूच असते. मागील 4-5 वर्षापासून त्यांनी डोंगरखर्डा, अंतरगाव, पातोली, झाडकिनी, किनवट येथील आदिवासी पाड्यांवर, पारधी पेड्यांवर दिव्यांग, अनाथ व विधवा अशा लोकांसोबत दिवाळीच्या आनंदात त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नवीन कपडे, मिठाई, फटाके वाटप करीत असतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक व सांस्कृतिक ज्ञान मिळावे यासाठी आपल्या शाळेमध्ये ते विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी गावातील एका गरीब कुटुंबातील सुशिक्षित मुलीला 5,000 रुपये मानधन देऊन तिला रोजगार सुद्धा दिला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. समाजाचे आपण देणे लागतो या हेतूने पानसे यांचे कार्य सुरू आहे. सर्वांना आमचा नमस्कार. मी सौ चंद्रकला गणेशराव पानसे, राहणार डोंगरखर्डा, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा पानसे परिवारातर्फे. मागील काही वर्षापासून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही गरीब, अनाथ, अपंग आणि विधवा, परित्यक्ता यांच्यामध्ये आमची दिवाळी साजरी करतो. त्यांना छोटीशी भेट म्हणून आम्ही कापड, फटाके, मिठाई देऊन देतो आणि त्यांच्याच मध्ये आमचा आनंद साजरा करतो. हा हेतू आमचा काही मागील वर्षापासून सुरू आहे आणि याच्यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही आहे आणि हा असाच पुढे राहील असे मी सामाजिक बांधिलकी म्हणून हे आमचं कार्य चालू राहील. वाशिमच्या काकडदाती येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. पुढील बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काकडदाती येथे लक्ष्मण एकाडे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी आधी घराचा कडिकोंडा तोडला आणि नंतर घरात शिरले. त्यानंतर घरातील कपाटामधील सोन्याचे दागदागिने आणि नगदी असा एकूण 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला. मागील काही दिवसांपासून ग्रामीण हद्दीत चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे. वाशिमच्या निंबी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील निंबी येथील अल्पभूधारक शेतकरी हिम्मत टोपले यांच्या शेतात सोयाबीन सोंगून गंजी मारण्यात आली होती. मात्र रात्रीच्या अंधारात अज्ञातकडून या सोयाबीन गंजीला आग लावल्याची घटना समोर आली. त्यामुळे शेतात लावलेली सोयाबीन गंजी जळून खाक झाली असून यामध्ये शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत पूर्ण सोयाबीन जळून खाक झाले होते. शेतकरी हिम्मत टोपले पुन्हा संकटात सापडले असून प्रशासनाकडून तात्काळ मदतीची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे. अमरावती शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाचे आगमन झाले. सकाळपासूनच तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असतानाच अचानक पावसाने सुखद आल्हाददायक दिलासा दिला. शनिवारी देखील ढगाळ वातावरण आहे. आणखीन काही दिवस अधूनमधून पावसाच्या सरी बरसणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. पावसाने विश्रांती घेतली असे बोलले जात होते, परंतु शुक्रवारी पाऊस सक्रिय झालेला दिसला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे मात्र प्रभावित होत आहे. कापसाची वेचणी तसेच सोयाबीन तयार करण्यात येत आहे. एकीकडे यंदा झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगाम बाधित झाला आणि मध्यंतरी तर पावसाने आता एक्झिट घेतला असल्याचे बोलले जात होते, परंतु पाऊस पुन्हा सक्रिय झालेला दिसतो. हा पाऊस पिकाची हानी करणार असे शेतकरी सांगतात. यंदा अजून थंडी जाणवत नाही, परंतु पाऊस पिच्छाच पुरवत आहे. आणखी काही दिवस अमरावती आणि लगतच्या जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यवतमाळ शहरातील नंददीप फाउंडेशन या बेघर आणि मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींसाठी कार्यरत संस्थेत दिवाळी आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या केंद्रात सध्या 130हून अधिक स्त्री पुरुष उपचार तसेच पुनर्वसन प्रक्रियेत आहेत.
संस्थापक संचालक संदीप शिंदे आणि नंदिनी शिंदे यांनी शोभेचे व आवाजरहित फटाके लावून संबंधितांना आनंदाचा अनोखा अनुभव दिला. यवतमाळ शहरातील नंददीप फाउंडेशन या बेघर आणि मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींसाठी कार्यरत संस्थेत दिवाळी आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या उपक्रमासाठी डॉक्टर संजीव जोशी आणि स्वयं जोशी यांनी फटाके उपलब्ध करून दिले. त्यांच्यासोबत डॉक्टर दीपक घरझोडे, अनंत कौलीगर, आनंद कसबे, नरेंद्र पवार आणि निशांत सायरे उपस्थित होते. फटाक्यांच्या प्रकाशात विशेष व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी पसरली. कुणी टाळ्या वाजवत तर कुणी आकाशाकडे पाहत आनंद व्यक्त केला. या उपक्रमात हर्षाली शिंदे, पल्लवी गिराम, संजय बोरगावकर आणि निशांत सायरे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. नंददीप फाउंडेशनने पुन्हा सिद्ध केलं की खरी दिवाळी फटाक्यात नाही तर दुःखितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आहे. तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम अडसूळ नजीक एका अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. ग्राम अडसूळ येथील विश्रामगृहाजवळ एका अनोखी इसमाच्या जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटली नाही. तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकुलवार हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ही नेमकी हत्या की अजून काही याचा तपास पोलीस करत आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन तेल्हारा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. अक्षय नागलकरची झाली हत्या. 8 पैकी 4 पोलिसांच्या ताब्यात. नागलकर परिवाराचा पोलीस तपासावर संशय व्यक्त. अकोल्यातील मोहनला वाचवण्यासाठी मोठी कसरत. भूमी अभिलेखची चौकशी गुंडाळल्याची माहिती समोर. महापालिकेची निवडणूक कामाची संथ गतीने सुरुवात. महापालिका निवडणूक घेण्यास प्रशासन सक्षम आहे की नाही प्रश्नच. दिवाळीनंतर पावसाची रिपरिप झाली आहे सुरू. शेतातील बाजारपेठेतील सोयाबीन राहील की नाही शिल्लक प्रश्नच. जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशीन चालकांची उद्धट वागणूक. आरोग्य विभागाची अभ्यागत समिती देईल काय लक्ष? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.